याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे निर्णय जे आयोगाने दिलेला आहे, हा निर्णय म्हणजे ते अपेक्षित होतं. कारण की अजित पवारच हे आपले पक्षाचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय नेते म्हणून, अध्यक्ष म्हणून त्यांना आपण निवडलेलं आहे. सर शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे काय सर? नाही, सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे आहेत हे आम्ही बघत आहोत, परंतु आमच्या विरोधात गेला असता तर आम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टात गेलो असतो. त्यांच्या विरोधात निकाल लागल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जायला ते मोकळी. काय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काही आपल्याला करता येते. सर तुम्हाला हा निकाल तुमच्या बाजूने लागला आहे असं वाटतं का? आमदाराची संख्या आणि खासदारांची संख्या तुमच्या बाजूने होती त्यामुळे लागला? नाही, असं नाही आहे. ते आता आपण जे काही ॲफिडेविट आयोगाकडे दिलेलं आहे, आमदारांचं ॲफिडेविट दिलेलं आहे, आपण खासदारांचं ॲफिडेविट दिलेलं आहे. 5 आमदारांनी आमच्याकडे ॲफिडेविट दिलेलं आहे, त्यांच्याकडे ॲफिडेविट दिलेलं आहे, दोन्ही बाजूला ॲफिडेविट दिलेलं आहे. म्हणून आता ते हे सगळं पाहिल्यानंतर आयोगाने जे काही आपले तालुकाध्यक्ष असतील, ग्रामीण अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, युवती अध्यक्ष आहेत, हे सगळे मॅक्झिमम या राज्याचे अध्यक्ष सगळं आमच्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्रित आलेले, आणि त्यामुळे सगळ्यांच्या ॲफिडेविट आपण सादर केल्यामुळे आयोगाने हा निर्णय दिला असावा. सर शरद पवार गटाचे काही आमदार खासदार तुमच्या बाजूने येण्याची, तुमच्या पक्षात येण्याची तयारी आहे का? नाही, अपेक्षा करायला हरकत नाही, येऊ शकतात. आणि सर असं वाटतं का की शरद पवार साहेबांनी आता राजीनामा द्यावा किंवा संन्यास द्यावा? मी काय त्यांना सांगणार नाही की संन्यास देईन. मी काही इतका मोठा नाही की त्यांना राजीनामा द्या आणि संन्यास घ्या म्हणण्याकरता. परंतु साहेबांनी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. सगळ्यांना एकत्रित करून या महाराष्ट्र राज्याच्या विकासाला काम करायला त्यांनी आदेश दिला पाहिजे. म्हणजेच अजित पवार साहेबांना शरद पवार साहेबांनी आशीर्वाद दिला पाहिजे. दिलंच पाहिजे चांगलं, कारण की ते वयस्कर आहेत. त्यांनी आशीर्वाद दिला तर आणखी चांगलं होईल. सगळ्यांनी एकत्रित करून महाराष्ट्राचा विकासाकरता सगळे एक झाले पाहिजे.